नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। वाळवण सिरीजमध्ये आजचा पदार्थ आहे सगळ्यांना आवडणारा व खमंग असा खुसखुशीत उपवासाचा साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि खास अशी ट्रिक वापरून तुम्ही जर चकल्या बनवल्यात तुमच्याही चकल्या मस्त खमंग खुसखुशीत होतील आणि फुगतील सुद्धा आणि पांढरी शुभ्र। तर खास अशी एक ट्रिक आहे, अगदी सोपी ट्रिक आहे, त्यामुळे जी चकली आहे खुसखुशीत होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर करा। तर अशा पद्धतीने बघा, मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि भिजवलेला आहे। रात्री जास्त पाणी छान टाकून ह्यामध्ये भिजवून घ्यायचा। जास्त पाण्यामध्ये साबुदाणा भिजवायचा, कारण आपल्याला याची अशी खीरच बनवून याच्यात चकल्या बनवायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीनं जो साबुदाणा आहे डबल फुगलेला आहे, त्यामुळे जास्त पाणी टाकून रात्रभर असा भिजवून घ्यायचा आहे। तर इथं 1 किलोचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे चकलीचं। तर चकलीला साबुदाणा किती घ्यायचा किंवा साबुदाण्याचा बटाटा किती घ्यायचा हे पण सांगणार आहे। तर इथं बघा, 1 किलो साबुदाण्यासाठी मी इथं 3 किलो बटाटे उकडून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। या प्रमाणात तुम्ही जर चकल्या बनवल्या तर मस्त खुसखुशीत होतील आणि अजिबात तुटणार नाही आणि लाल होणार नाही। तुम्ही बटाटा कमी जास्त सुद्धा करू शकता, तुमच्या आवडीनुसार। तुम्ही काय करायचं, बटाटा 2 किलो घेतला तर मग अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा, असं प्रमाण सुद्धा तुम्ही थोड्या प्रमाणात सुद्धा बनवू शकता। तर मी तर 1 किलो साबुदाण्यासाठी 3 किलो बटाटे वापरलेले आहेत। तर अशा पद्धतीने छान असं बटाटे शिजून घ्यायचे आणि खिसणीवर खिसून घ्यायचे। पुरणाच्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही मॅश करू शकता। तर अशा पद्धतीने हे सगळा बटाटा किसून साईडला ठेवून देते। एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, छान आपल्याला मिक्स करता यावं असं मोठं घ्या। आणि त्यामध्ये मी इथं 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। जो आपण दररोज रेग्युलर वापरतो तो गिलासने तर 2 गिलास टाकलेला आहे। तुम्ही थोडंसं आधी कमी टाका, नंतर थोडं लागलं अजून गरम पाणी टाकू शकता। तर ही ट्रिक जर वापरून तुम्ही चकल्या बनवल्या तर चकल्या मस्त सगळे साबुदाण्याचे दाणे अगदी मस्त टम्म फुगतात आणि आपल्याला असं खुसखुशीत चकल्या लागतात। कुरकुरीत करकर आवाज न येता खुसखुशीत खमंग होतात। त्यासाठी इथं 2 ग्लास पाणी टाकून आपण त्यामध्ये साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा। अर्धवट शिजला की त्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे। तर ही मिरच्या ज्या आहेत सुकून मिक्सरला जाडसर याची भरड वाटलेली आहे। आणि 4 चमचे पोह्याचे इथं मी सेंधव मीठ घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ कमी जास्त करू शकता। तर इथं बघा, मी छान असं हे सगळं टाकून मिक्स करून घेते। तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं, छान अशी चकाकी येऊ द्यायची। साबुदाणा एकदम छान असं काचेसारखा व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे शिजून घ्यायचं। आणि तुम्ही घट्टसरपणा बघू शकता, ह्या पद्धतीचा असायला पाहिजे। जास्तही पातळही नको आणि जास्तही घट्टही नको, असा आपण साबुदाणा शिजून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने साबुदाणा शिजलेला आहे। अजून 2-3 मिनटं हे मी शिजून घेऊन आता काढून घेते। तर सतत मिक्स करत राहायचं, जेणेकरून करपणार नाही। तर अशा पद्धतीचा जो साबुदाणा आहे तो आता मी शिजून जो आपण किसलेलं बटाटा होता त्यावर अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे। आणि हे दोन्ही जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी मिक्स करण्यासाठी लाटण घेतलेला आहे, त्यामुळे फास्ट होतो। साबुदाणा आणि बटाटा थोडासा गच्च होतो, त्यामुळे हे मिक्स करायला लवकर आपल्याला मिक्स तयार होतो। तर अशा पद्धतीनं बघा, मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं सगळे जिन्नस एकत्र करायचे। इथं मी साचा घेतलेला आहे, त्यामध्ये चकलीचा सोऱ्याचा जो साचा असतो ते टाकून घेतलेला आहे आणि छान अशी चकली पाडून घ्यायची। तर बघा, एखादी चकली थोडीशी वाकडी तिकडी होऊ शकते आणि बटाटा साबुदाण्याच्या चकल्या अगदी गोल गरगरीतच व्हावं असं काही नाही, थोडेसे वाकडे तिकडे सुद्धा छान लागतात। अशा पद्धतीनं बघा, मी हे पटपट अशा चकल्या काढून घेते। इथं मी तुम्हाला दाखवण्यापुरते किचनच्या ओट्यावरच मी करून घेतलेले आहे, प्लॅस्टिक पेपरवर। आता मी जास्तीच्या छान टेरेसवर उन्हामध्ये कडकडीत असे मी टाकून घेते। तर खूप प्रमाणात होते, त्यामुळे घरात काही वाळणार नाही, त्यामुळे मी टेरेसवर अशा पद्धतीने बघा सकाळी सगळे अशा चकल्या बनवून घेतलेल्या होत्या। दुपारी 2-3च्या दरम्यान अशा मस्त अशा चकल्या आपल्या सुकलेल्या आहेत। सुकायला काही जास्त वेळ लागत नाही।
तर अशा पद्धतीने ज्या चकल्या आहेत मस्त मोठ्या मोठ्या छोट्या आकारात मी बनवलेल्या आहेत. आता पलटी करायच्या, जेणेकरून वरची जी बाजू आहे ती कुरडी खाली करायची आणि खालची वर करायची, असं त्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत पटकन सुकल्या जातात. तर 2 दिवस छान असं कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या सुकून घ्यायच्या, कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायच्या असतात. तर इथे मी कडकडीत उन्हात 2 दिवस छान असं वाळून घेतलेल्या आहेत. आणि बघा मस्त आपल्या ह्या चकल्या वाळून खडखडीत तयार झालेल्या आहेत. दिसायला एवढी बारीक चकली असती, ती तेलात टाकल्यावर डबल टिबल फुगती, इतकी मस्त छान अशी कुरकुरीत झालेली आहे ना. तुम्हाला मी आता तळून दाखवते. बघा इथं तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी त्या 4 चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. बघा अगदी 4 चकल्यानेच कढई भरलेली आहे आणि इतके पांढरे शुभ्र होतात, अजिबात लालसर होत नाहीत. तुम्ही हे जे प्रमाण वापरा आणि चकली तळताना थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून तळायची. जास्त जर मोठ्या गॅसवर तळलं आणि जास्त गरम जर तेल झाली, चकली आपली लालसर होते, कारण आपण बटाटा वापरलेला आहे. तर बघा अशा पद्धतीच्या ह्या आपल्या मस्त उपवासाची खमंग खुसखुशीत अगदी सोपी ट्रिक वापरून बनवलेली चकली तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच वाळवणीच्या मस्त वेगळ्या पद्धतीच्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या घंटेवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. तर बघू शकता तुम्ही एक जो साबुदाणा आहे ते सुद्धा फुगलेला आहे आणि अजिबात असा कडक झालेला नाही. सगळा साबुदाणा असा मस्त फुलून आलेला आहे. त्यासाठी तुम्ही ती ट्रिक वापरा की साबुदाणा न शिजवताच काही जण चकल्या करतात, ते तसं न करता तुम्ही अशा पद्धतीनं साबुदाणा छान असा 2 ग्लास पाण्यामध्ये शिजवून घ्या आणि नंतरच त्यामध्ये शिजवलेला बटाटा टाकून मिक्स करून घ्या. तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, कारण हिरवी मिरची थोडा तळल्यावर त्याचा जास्तच असा तिखटपणा वास येतो, त्यामुळे मी इथं लाल मिरची वापरलेली आहे. लाल मिरच्या थोड्याशा सुकवायच्या आणि जाडसर भरड करून ठेवायची, त्यामुळे असा खमंग खुसखुशीतपणा येतो. तर अशा पद्धतीच्या चकल्या तुम्हीही माझ्या पद्धतीनं या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा आणि कशा झाल्या कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या झटपट व पारंपरिक रेसिपी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.